नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी युरोपची ट्रिप झाली 2025 मध्ये मे महिन्यामध्ये, तर त्याचा आता मी शेवटचा एक व्हिडिओ करतोय. त्याला मी रिटर्न जर्नी असं म्हणतोय. त्यामुळे आम्ही 31 तारखेला रिटर्न व्हायचो होतो. त्याप्रमाणे 31 तारखेला आम्ही काय केलं, आमच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट वगैरे केला. त्याचं पेमेंट आदल्या दिवशी केलं होतं, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आम्ही सगळं करून बाहेर पडलो तिथून. बाहेर पडल्यानंतर आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर, ग्रासच्या रेल्वे स्टेशनवर. हे जे ग्रासचं रेल्वे स्टेशन आहे ते आमच्या हॉटेलच्या जस्ट ऑपोजिट साईडला होतं. त्यामुळे आम्ही सगळं लगेज घेऊन स्टेशनवर आलो. पहिल्यांदा आमची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर नाही ती बघितली. त्यांनी आधी प्लॅटफॉर्म नंबर 1 लिहिला होता, म्हणून आम्ही थोडा वेळ बसून राहिलो. मला शंका आली की काहीतरी बदल आहे म्हणून मी परत जाऊन बघितलं तर प्लॅटफॉर्म बदलला होता. मग आम्ही तिथून ज्या प्लॅटफॉर्मवर लागली होती तिथं गेलो. जिथं आम्हाला त्यांनी उभं राहायला सांगितलं होतं, ते काहीतरी C to E वगैरे असं काहीतरी होतं. आम्ही तिथं उभं होतो तेवढ्यात एक गाडी मागं उभी होती. चौकशी केली तर तीच आमची गाडी होती, थोडीशी मागं उभी केली होती. मग आत चढलो. मग रिझर्वेशनच्या सीट्स, नॉन रिझर्वेशनचे सीट्स असं सगळं झालेलं होतं. एक्झॅक्टली आम्ही ज्या हॉटेलमध्ये मग उतरलो होतो शांतपणे ट्रेनमध्ये ते बसलो. खूप छान होते. ती ट्रेन तिथून ब्रेकफास्टही खूप कुठल्या तरी सुंदर लांबच्या होता. स्टेशनला जाणार होती, परंतु ग्राजवरनं सुटून आम्ही जायचो होतो व्हिएनाला. मग आम्ही तिथून सुटली गाडी, व्हिएनाला पोचली. व्हिएनाला पोचल्यानंतर आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर उतरलो होतो त्याच प्लॅटफॉर्मवरनं एअरपोर्टला जाणारी पण ट्रेन होती. नशिबानं आम्हाला बॅगा कॅरी करायला लागल्या नाही. तिथून फक्त थोडंसं पुढं चाललो प्लॅटफॉर्म. मग त्याप्रमाणे एअरपोर्टची ट्रेन पकडली, एअरपोर्टला आलो. एअरपोर्टला आल्यानंतर बेसिकली काय झालं होतं की आम्ही खूपच लवकर आलो होतो. आम्ही सेफ टाइम ठेवून आलो होतो, कारण एअर इंडियाची विमानं लेट, अमुक तमुक काय जे होतं ते वॉरमुळं ज्या काही प्रॉब्लेम्स होते, म्हणलं आपण सेफली लवकर जाऊ. मग तिथं गेल्यानंतर मग पहिलं आम्ही बॅगेज हँडओव्हर करू शकलो. थोडं थांबायला लागलं पण ते झालं. त्याची शिंग तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला पासपोर्टवर स्टॅम्पिंग करून घ्यायचं होतं. ती काही पासपोर्टचं करायचीच स्टॅम्पिंग नाही. आम्ही करून घेतलं. आणि पासपोर्ट स्टॅम्पिंग करून गेल्यानंतर त्यांनी जो सेक्शन सांगितला होता त्या सेक्शनमध्ये आम्ही गेलो. तेव्हा जवळजवळ 2 तास अजून आमच्या फ्लाईटला होते, म्हणजे फार लवकर गेलो होतो. मग तिथे एका लॉन्जमध्ये गेलो तर तो म्हणला, तुम्हाला जी क्रेडिट कार्डवरची लॉन्ज आहे ती ही नाही आहे, ही आमच्या एअरलाईनची आहे, तुम्हाला पासपोर्टच्या आधी जायला लागेल. आम्ही म्हणलं पासपोर्टच्या आधी कोण जाईल, त्याच्यापेक्षा तिथंच एक जागा बघितली आणि रिलॅक्सला बसलो. थोडंसं खायला आणलं, कारण दुपारची वेळ झाली होती. थोडंसं खाऊन घेतलं आणि बसून होतो. मग तिथं बसून होतो तेवढ्यामध्ये मग आम्हाला समजलं की आमचं ॲक्च्युली कुठल्या गेटला विमान लागणार आहे ते 4-5 गेट पलीकडं होतं. मग आम्ही चालत चालत आमच्या गेटच्या तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मग आम्ही वेटिंगमध्ये होतो की एअर इंडियाचं विमान केव्हा येत आहे. मग आम्ही एअर इंडियाचं विमान येताना बघितलं. ते विमान येऊन लागलं. विमान लागल्यानंतर आधी नॉर्मल आहे की आधीचे सगळे जाणार, क्लिनिंग होणार, त्यातलं सगळं फूड लोडिंग करणार, पेट्रोल लोडिंग करणार, हे सगळं करतात. आणि ते केल्यानंतर मग ते आम्हाला लोड करतात. मग त्याप्रमाणे आमचं लगेज आधीच गेलेलं होतं. मग त्याप्रमाणे सगळे एक्सचेंज वगैरे होऊन साधारणपणे आमचं जे विमान उडायचं टायमिंग होतं त्याचे काय म्हणूया आपण 5 ते 10 मिनिटं आधी आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर रश चांगल्यापैकी होता, विमान पॅक होतं. मग ते विमान तिथनं एक 5-10 मिनिटं प्लस मायनसमध्ये निघालं. दिल्लीला ॲज युज्युअल परफेक्ट टायमिंगमध्ये आलं, विदाऊट लेट झालं नाही. फक्त दिल्लीत आल्यानंतर दिल्लीचा एअरपोर्ट इतका मोठा आहे की आम्ही जिकडं उतरलो होतो तिथून आम्ही पहिल्यांदा यायचं, आमच्या बॅग्स घ्यायच्या, मोठ्या बॅग्स त्या घ्यायच्या आणि पासपोर्ट क्लिअरिंग करायचं, म्हणजे त्याच्यावर स्टॅम्पिंग करून घ्यायचं. ते स्टॅम्पिंग करून घेतल्यानंतर परत ते जे कुठली गेट्स आहेत त्या गेट्समधनं जायचं. त्या गेट्समधनं गेल्यानंतर विथ बॅग्स आहे ते. मग एका ठिकाणी बॅग्स दिल्या आम्ही. बॅग्स दिल्यानंतर आम्ही जवळजवळ 2.5-3 किलोमीटर चालत होतो. एअरपोर्ट प्रचंड मोठा आहे, नुसते बाण बघत चाललो होतं आमचं. आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा ते म्हणले की तुमची फ्लाईट ऑलरेडी हे झालेली आहे, काय म्हणतात त्याला, लोड झालेली आहे. म्हणलं ठीक आहे, आम्ही काय फ्लाईट सुटायच्या नंतर आलेलो नाही आहे, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नव्हता. आतमध्ये एस टी सारखी गर्दी होती, म्हणजे महाराष्ट्र एस टी म्हणूया आपण, अशी गर्दी होती. मग त्या गर्दीमध्ये आम्ही बसलो. आम्हाला साध्या बॅगा ठेवायलाही जागा नव्हत्या. विस्ताराचं विमान होतं.
ते तिथून 5-10 मिनटं प्लस मायनसमध्ये उडालं. वेळेत मुंबईला आलं. मुंबईला आल्यानंतर आम्ही मुंबईत उतरून बेसिकली टॅक्सी सांगितली होती, त्या टॅक्सीनं आम्ही पुण्यात आलो. त्यामुळे आमची पुण्यातनं सुरू झालेली जर्नी पुण्यात संपली. आम्ही ह्या जर्नीमध्ये काय काय बघितलं होतं त्या प्रत्येक गावचं मी नाव आणि त्याचा एक फोटो किंवा व्हिडिओ टाकलेला आहे. आम्ही या साठी लागणारी विमानाची तिकीटं वेल इन ॲडव्हान्स बुक केली होती. नंतर यासाठी लागणारे जे सगळे म्हणजे आपण असं म्हणूया की हॉटेलची बुकिंग्स होती ती सगळी आधी केलेली होती. तिथं लागणाऱ्या ट्रेन्सची बुकिंग सगळी आधी केलेली होती. तिथं प्रत्येक गाव जे आहे त्या गावाचे आपण सिटी पास ज्याला म्हणतो, जे ट्रॅव्हल आणि म्युझियमला उपयोगी पडतात, ते सगळे आधी केलेले होते. ह्या सगळ्या प्रिपरेशनना आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळे आमची ट्रिप व्यवस्थित झाली आणि आम्ही परत आलो. आता मी अजूनही काही व्हिडिओज देणार आहे. थोड्या जुन्या ट्रिपचे आहेत, पण इथलेचेच आहेत. ते मी थोड्याच दिवसात सुरू करेन. तर तुम्ही व्हिडिओ बघत असल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही हे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ मला न पाठवता येतील. त्यामुळं मी तुम्हाला ते व्हिडिओज देईन. धन्यवाद. तुम्ही बघत असल्याबद्दल व्हिडिओ. धन्यवाद.